वीज नियामक आयोगाचा निकाल रद्द. इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनने दिली माहिती. वीज नियामक आयोगाने 26 जून 2025 रोजी दिलेला निकाल उच्च न्यायालयाकडून रद्दबातल करण्यात आला. ही माहिती इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या वतीने देण्यात आली. वीज नियामक आयोगाने पंचवार्षिक वीज दर वाढीवर सर्व संघटनांचे म्हणणे ऐकून घेऊन 28 मार्च 2025 रोजी निकाल दिला होता. यामध्ये 5% पासून 15% वीज दर कमी केले होते. त्या निकालास महावितरण कंपनीने पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यानंतर वीज नियामक आयोगाने आपणच दिलेल्या निकालास 2 एप्रिल 2025 रोजी तातडीने स्थगिती दिली. यावर कोणत्याही संघटनेचे म्हणणे ऐकून न घेता फक्त महावितरण कंपनीचे म्हणणे ऐकून घेऊ 26 जून 2025 रोजी निकाल दिला. या निकालामध्ये पूर्वी दिलेल्या निकालातील कमी केलेले वीज दर रद्द करून वीज दर हे वाढवून देण्यात आले. वीज नियामक आयोगाने हा निकाल पूर्णपणे एकतर्फी घेतला होता. कोणत्याही संघटनेचे म्हणणे ऐकून घेतले नव्हते. वीज नियामक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सर्व संघटना हायकोर्टामध्ये गेल्या होत्या. हायकोर्टाने संघटनांचे ऐकून घेऊन 3 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या वीज नियामक आयोगाच्या निकालास रद्दबातल केलाय. यावेळी हायकोर्टाने वीज नियामक आयोगाने दिलेला एकतर्फी निर्णय रद्द करून पुन्हा सर्व असोसिएशन व संघटना तसेच ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे आता पुढील आदेश होईपर्यंत येथून पुढे येणारी जी वीज बिले आहेत ती जुन्या दराने म्हणजेच मार्च 2025चा जो वीज दर होता त्या दराने येणार आहेत. दी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनने वीज दर वाढीच्या विरोधात केलेल्या प्रयत्नांना यश आलेले आहे. आता सर्व संघटनांनी सर्वांनी मिळून या वीज दर वाढीला अभ्यासपूर्वक जोरदार विरोध करण्याचे ठरविल्याचे असलेले पत्रक असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.